नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर घरी येतो आणि घाईने तो पायरीवरून आतमध्ये जायला निघलेला असतो. पण अचानक त्याला पायरीचा धक्का लागून त्याच्या पायाला थोडासा मार लागतो. तर कबीर जोरात आई ग असे ओरडतो. तर गुंजा लगेच धावतच येते. तर कबीर म्हणतो की गुंजा, ही ट्रॉफी तुझ्या हातात पकड. तेव्हा गुंजा ती ट्रॉफी आपल्या हातामध्ये घेते आणि साहेबा काय झाले असे विचारतच असते. तर लगेच इकडे मृण्मयी आतमध्ये म्हणत असते की उघडू का मी आता दरवाजा. तेव्हा सर्वजण हो बोलतात. तर मृण्मयी दरवाजा उघडते आणि समोर कबीर आणि गुंजा उभे असतात. तर गुंजाच्या हातामध्ये ती ट्रॉफी असते आणि ती ट्रॉफी गुंजाच्या हातामध्ये बघून मृण्मयीला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि ती कबीरला म्हणते की कबीर, ती ट्रॉफी तू गुंजाच्या हातात अगोदर का दिली असेल. ही ट्रॉफी सर्वात अगोदर माझ्या हातात मी घेणार होते आणि माझ्या शब्दाला तुझ्या ह्या लेखी थोडासा सुद्धा मान नाही का रे. म्हणून मृण्मयी ही खूप चिडते. गुंजा म्हणत असते की आहो मृण्मयी ताई, जरा माझे थोडेसे ऐकून घ्या. मृण्मयी ही गुंजावर चिडते आणि तू मध्ये बोलू नकोस असे गुंजाला म्हणते. तर कबीर म्हणतो की अगं मृण्मयी, तुझा काहीतरी गैरसमज होतो. तर मृण्मयी म्हणते, अरे माझ्या डोळ्यांनी मी तुला ती ट्रॉफी तिच्या हातात देताना बघितले. कबीर मृण्मयीला सांगण्याचा प्रयत्न करतो, अगं मी तिच्या हातामध्ये ट्रॉफी देत नव्हतो. पण मृण्मयी काही एकही ऐकून घेत नाही आणि तेथून घाईने रागाने आतमध्ये जाते. कबीर गुंजावर ओरडतो आणि तुझे समाधान झाले का असे गुंजाला म्हणतो. गुंजाला मात्र वाईट वाटते. तर कबीर आतमध्ये मृण्मयीकडे येतो आणि मृण्मयीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र मृण्मयी काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि ती म्हणते की प्रश्न फक्त त्या ट्रॉफीला स्पर्श करण्याचा नव्हता. प्रश्न होता फक्त तू तुझा शब्द पाळण्याचा, कमिटमेंट पाळण्याचा. मधू म्हणते की अगं मृण्मयी, त्यात काय इतके चिडण्यासारखे, साधी ट्रॉफी तर आहे ना ती. मृण्मयी ही रडतच म्हणत असते की नाही अगं तू, ती ट्रॉफी माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. त्यावर मृण्मयी ही कबीरला म्हणते की कबीर, तुला आठवते का आपल्या लग्नाची बोलणी चालू होती आणि ती सोडून तू ऐन वेळेस डोंगरवाडीला निघून गेला होता. तेव्हा सुद्धा मी तुला काही म्हणले नाही. त्यानंतर तू तर अचानक गायब झाला. मी तुला तेव्हा किती कॉल केले पण तू एक सुद्धा कॉल माझा रिसीव्ह केला नाही. तेव्हा माझी काय अवस्था झाली होती कबीर, तुला काय समजणार. कारण मी तुझ्यासाठी खूप महत्त्वाची नाही. तुझ्यासाठी सर्वजण महत्त्वाचे आहे पण मी नाही. म्हणून मृण्मयी तेथून जायला निघते. तर ऋषी म्हणते, मृण्मयी थांब एक मिनिट, तू कधीच असे हट्टी वागू शकत नाही. तर मृण्मयी म्हणत असते की मी माझ्या नवऱ्याकडे हट्ट सुद्धा करू शकत नाही का. मधू म्हणते की अगं मृण्मयी, किती आनंदाचा क्षण आहे आणि तू का त्याच्यामध्ये इतका विरस घालते. अशोक दादा म्हणतात की अगं मृण्मयी, पुरुषांना ह्या प्रेमाच्या गोष्टी नाही समजत, तू कबीरला समजाव. मधू म्हणते की अगं त्याचा चेहरा बघ किती केविलवाना झाला. मृण्मयी मात्र काही ऐकत नाही आणि जायला निघते. तर गुंजा म्हणते की एक मिनिट मृण्मयी ताई, कायम मी तुमचं ऐकत असते पण आज मी तुम्हाला हात जोडून विनवणी करते की तुम्ही आज माझे ऐका. तेव्हा गुंजा ही मृण्मयीच्या हाताला धरते आणि तिला एका खुर्चीवर बसवते आणि कायम मी अशीच काहीतरी पचका करत असते आणि मृण्मयी ताई, मी अशीच आहे, कायम माझ्यामुळेच विस्कुट होत असतो. सर्व काही व्यवस्थित झाले असे वाटायला लागले तर तेवढ्यात फुफाटा हा उडतो. नेहमी चूक माझीच असते पण माझ्याबरोबर त्याची शिक्षा ही दुसऱ्यांना सुद्धा भोगावी लागते असे बोलून गुंजाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते. गुंजा म्हणते की जन्माला आले तेव्हा मी माझ्या बापाशिवाय होते आणि बाप नव्हता म्हणून सर्वांनी मला झिडकारले. पण त्याची शिक्षा आज माझ्या आईला सुद्धा अजून भोगावी लागते. म्हणून गुंजाला आईची आठवण होऊन तिच्या डोळ्यामध्ये आणखीनच अश्रू अनावर होतात. गुंजा म्हणते की आज सुद्धा तेच झालं, चूक माझी होती आणि त्याची शिक्षा तुम्ही साहेबांना दिली. कारण की त्यांनी मला अगोदर सांगितले होते की ते ट्रॉफी आहे ना ती अगोदर तुमच्या हातात देणार आणि तसे त्यांनी तुम्हाला प्रॉमिससुद्धा केलेले आहे. पण अचानक त्यांच्या पायाला ठेस लागली आणि म्हणून ते ट्रॉफी माझ्या हातात घेतली. त्यांची यामध्ये काही चूक नाही. तेव्हा मात्र मृण्मयीचे डोळे उघडते आणि ती लगेच कबीरकडे बघत असते. गुंजा पुढे म्हणते की तुम्हाला साहेबांची चूक दिसली मात्र त्यांना ठेस लागलेली नाही दिसली. तेव्हा मृण्मयी लगेच उठते आणि कबीर बघू कुठे लागले असे विचारते. तर कबीर म्हणतो की नाही अगं, जास्त काही लागलेले नाही. म्हणून तो आपल्या पायातील तो सॉक्स काढितो. तेव्हा कबीरच्या पायाला मात्र खूप लागलेले असते आणि त्यातून रक्त येत असते. कबीर म्हणतो की अगं मृण्मयी, ही ठेच माझ्यासाठी महत्त्वाची नाही पण तुझ्या मनाला जी ठेस लागली ना ती मला जास्त सलते.
कबीर मुरमईच्या हाताला धरतो आणि तिला उभे करून म्हणतो की हे यश जितकं माझं आहे तितकं तुझं सुद्धा आहे, त्यामुळे माझी जी चूक झाली त्याची शिक्षा तू मला जी देशील ती मी भोगायला तयार आहे, पण प्लीज मृण्मयी असा सर्वांचा मुडाप करून तू जाऊ नको. तेव्हा मृण्मयी म्हणत असते की पक्का, मग ती ट्रॉफी तुझ्या हाताने तू माझ्या हातामध्ये द्यायची, हीच तुझी शिक्षा. तेव्हा सर्वांना मात्र आनंद होतो. तर कबीर ती ट्रॉफी घेण्यासाठी जायला निघतो तर गुंजा म्हणते की अहो साहेबा, तुमच्या पायाला लागले, थांबा 1 मिनिट. धावतच ती ट्रॉफी घेऊन येते, आपल्या ओढणीने ती पुसते आणि कबीरच्या हातामध्ये देते. तर कबीर प्रेमाने ती ट्रॉफी मृण्मयीच्या हातात देतो तर सर्वजण टाळ्या वाजवतात. त्यानंतर लगेच ऋषी म्हणते की मला लहानपणची ती कॅरम खेळणारी हट्टी मृण्मयी आठवली. तर मधू म्हणते की नाही, माझी मृण्मयी हट्टी नाही, पण खरंच स्वभावाने ती खूप चांगली. माझा कबीर हा प्रेमात किती दगड आहे हे मला चांगली माहिती आहे, म्हणूनच मृण्मयी त्याच्यापुढे टिकली. नाहीतर दुसरी मुलगी असती तर ती रडत बसली असती. तर रेशी म्हणते की चला आता केक कापण्यासाठी उशीर होतो, म्हणून कबीर हा केक कापतो आणि पहिला केक तो मृण्मयीला खुश होऊन भरवतो आणि मृण्मयी सुद्धा कबीरला. त्यानंतर गुंजा ही केक वाटण्यासाठी प्लेट्स आणण्यासाठी किचनमध्ये जाते. तर मृण्मयी ही कबीरला बाजूला घेऊन कबीरला म्हणत असते की अरे कबीर, आपल्यामध्ये हल्ली जे काही गैरसमज होतात की त्याचे मूळ कारण ही गुंजाच असते. तर गुंजा हे प्लेट्स आणल्यानंतर सर्व ऐकत असते. तेव्हा मृण्मयी विचारते की कबीर, आपल्यात सर्व काही ठीक आहे का? तर कबीर मात्र काही उत्तर देत नसतो. तर लगेच मृण्मयी म्हणत असते की कबीर, मला उत्तर हवंय, एक्सप्लेन देऊ नको. तर कबीर हा मान डोलावत हो म्हणतो. तर लगेच मृण्मयी म्हणते की अरे कबीर, तुझा होकार फक्त हा जिभेवर दिसतो, तुझ्या डोळ्यामध्ये त्याबद्दल काही दिसत नाही. कबीर म्हणतो की मृण्मयी, सर्वजण आपल्याकडे कोणत्या नजरेने बघतील, आपण जरा आतमध्ये जाऊया. तर मृण्मयी म्हणते की हो आणि ती आतमध्ये जाते. कबीर मात्र हा उमेशच्या बोलण्याचा विचार करत असतो की उमेश मला म्हटला होता की मृण्मयी आता सध्या गुंजा आणि तुझ्या ह्या दोघांकडे वेगळ्याच नजरेने पाहते आणि तिच्या मनामध्ये जो काही हा संशय भरलेला आहे तो हा घालवण्यासाठी तुझ्या नाकी नऊ येतील. कबीरला मात्र जाम टेन्शन येते. त्यानंतर इकडे भुद्या हा दारू पिऊन बाबळीच्या घरी आलेला असतो आणि दरवाजा उघडण्यासाठी तो बाबळीला आवाज देत असतो. बाबळी म्हणत असते की कोण आहे? तर लगेच भुद्या हा म्हणत असतो की तुझा जावई. बाबळी खूप घाबरते आणि देवी आईला म्हणते की आता ह्यो भुद्या आला, सर्व जुनी खिळी उघडून काढील आणि मला त्रास देईल. तेव्हा मात्र बाबळी काही दरवाजा उघडायला तयार नसते आणि भुद्या हा बाहेरून दरवाजा खूप आवाज देतो, आपटण्याचा प्रयत्न करत असतो आणि बाबळी लगेच येते आणि दरवाजाला आडवी होते आणि दरवाजा काही उघडत नसते. उद्या हा आतमध्ये येतो आणि बाबळीला म्हणतो की अमावस्या गेली तरी तू माझे 20,000 रुपये अजून सुद्धा दिले नाही, कुठे आहे माझे पैसे ते घेण्यासाठी मी इथे आलोत, असे दारू पिऊन तो बडबडत असतो. बाबळी म्हणते की बुद्या, मी तुझे एक ना एक पैसा देऊन टाकते, पण प्लीज आत्ता काही माझ्याकडे देण्यासाठी पैसे नाही. भुद्या लगेच घरामध्ये इकडे तिकडे पैसे शोधत असतो. त्यानंतर इकडे गुंजा आपल्या रूममध्ये येते आणि दिवी आई का ग माझ्याकडून अशी चुका करून घेत असते. मृण्मयी ताईचा हा किती आनंदाने त्यांनी साहेबांसाठी सर्व काही व्यवस्थित केले, कारण त्या ट्रॉफीच्या मानकरी त्याच होत्या आणि साहेबांनी मला राहण्यासाठी छत दिले आणि माझ्या डोंगरवाडीचा तो इतकं भरभरून लिहिलं, सत्यजितची कहाणी उजेडात आणली आणि माझ्या शिक्षणाचा सुद्धा विडा त्यांनी उचलला आणि त्या बदल्यात मी त्यांना काय दिले. म्हणून गुंजा ही आरशासमोर येते आणि गुंजा, नाही, तुझं प्रेम हे मृण्मयीचा गळा घोटते आणि तुझे लग्न हे साहेबांबरोबर बळजबरीने झाले, हे मात्र गुंजा तू विसरू नको, असे ती स्वतःच्या मनाला म्हणत असते. आणि कितीही काही झाले तरी साहेबांचं लग्न हे मृण्मयी ताईस बरोबरच होणार. त्या अगोदर काहीतरी विपरीत होण्यापेक्षा मी डोंगरवाडीला निघून गेलेले ते चांगले राहील. तिथे कितीही वादळ आले तरी त्या संकटाला मी सोबत सामोरे जाईल आणि इथे राहून मी माझ्या साहेबांच्या जीवनाचं आयुष्य हे बर्बाद नाही करू शकत, त्यामुळे मी इथून निघून गेलेले चांगले राहील. म्हणून गुंजा ही डोंगरवाडीला जाण्याचा विचार करते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गुंजा ही कबीरला म्हणत असते की तुम्हाला तुमच्याकडे मृण्मयी ताई आहेत, तुमचे आई वडील आहेत, पण माझ्याकडे माझं म्हणणारं कोणीच नाही. त्यामुळे 26 तारखेचे जे तिकीट तुम्ही काढलेले आहेत
त्यामुळे मी तिकडे डोंगरवाडीला निघून जाते आणि परत मी तुमच्या लग्नात नाही थांबू शकत. तर कबीरला खूप मोठा धक्का बसतो. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.